मला वाटतं की त्याचा विपर्यास झालेला आहे. मी राहुलजी गांधी यांच्याशी बोलून त्याबाबत चर्चा करणार आहे. तसाच विपर्यास भूषणजी गवई यांच्या क्रिमी लेअरबद्दलही झाला होता. त्यांचं म्हणणं भूषणजींचं एकच आहे की जे काही बौद्ध समाजातील शेड्यूल कास्ट समाजातील लोक श्रीमंत झाले त्यांनी शेड्यूल कास्टमधलेच गरिबांना संधी द्यावी. किंवा कधी कधी विपर्यास केला जातो. जेव्हा मी राहुल गांधींना भेटेल तेव्हा मी त्याच्याबद्दल माहिती काढेल. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे दौरे सुरू आहेत. आमचा रिपब्लिकन पक्ष, मूळ पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही जातीवादी शक्तींसोबत गेलेला नाही आहे. एकमेव पक्ष, कोणताही डाग त्यांच्यावरती नाही आहे. परंतु मागे काही आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जेव्हा चर्चा झाली काही महिन्यांपूर्वी किंवा दिवसांपूर्वी, तेव्हा आमच्यावरती BTMचा आरोप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्यांनी असा आरोप केला. त्यावर मी त्यांना हेच सांगितलं की आम्ही BTM नाही, आमचं ते अस्तित्व आहे. आम्हाला जर तुम्ही विचारतच घेतलं नाही तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल. जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्याचा ठेका केवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेला नाही आहे. राहिला सातारा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघामध्ये संजय गाडे यांना 40,000च्या जवळपास मतं भेटले. अशा प्रकारची चर्चा टिळक भवनात झाली, अशा प्रकारची चर्चा शिवसेना भवनात झाली, राष्ट्रवादी भवनात झाली की त्यांचं चिन्ह तुतारी होतं. तुतारीशी मिळतं जुळतं होतं राष्ट्रवादीच्या चिन्हाशी, म्हणून त्यांना मतं भेटले. माझी त्यांना एकच विनंती आहे की विषयाची चव घेऊ नका. आम्हाला आजही BTM बनायची नाही आहे. पण जर का तुम्ही आम्हाला जवळ घेतलं नाही तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल. आणि साताऱ्यातील, महाराष्ट्रातील आम्ही लढूच, साताऱ्यातले आम्ही 8 जागा विधानसभेच्या लढून किमान 80,000 मतं मिळून दाखवू.
आज सातारामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची काय ताकद आहे हे दाखवण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा घेतलेला आहे आणि आज जो प्रचंड जनसमुदाय जमला त्यावरून सिद्ध होते की आमची काय ताकद आहे। आम्ही जातीयवादी सक्तीसोबत नाही, परंतु जर आम्ही दुर्लक्षित केलं तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल। मग त्यांना कोणाला जर आम्हाला वाटत असेल तर खुशाल बी टीम म्हणा, पण जर आम्हाला तुम्ही दुर्लक्षित करीत असाल तर आम्ही आमचे उमेदवार उभे करू। काही चर्चा अशी सुद्धा झाली की आमचा जो उमेदवार सातारा ज्यांना 37,000 मतं भेटले ते 37,000 मतं तुतारी चिन्हामुळे भेटले। मी त्यांना सांगतो ते 37,000 मतं नाहीत, 74,000 मतं भेटले असते, पण चुकून मी जो पोस्टाने एबी फॉर्म पाठवला त्याच्यावरती स्टॅम्प नव्हता, एबी फॉर्म रिजेक्ट झाला। एबी फॉर्म रिजेक्ट झाला नसता आणि ते पुरस्कृत कॅन्डिडेट नसते आणि ते जिल्हाध्यक्ष आहेत, अनेक वर्षापासून आहेत, तर 74,000 मतं भेटले असते। आणि सर्वात महत्त्वाचं यावरती सुद्धा जर तुम्हाला विषयाची चव घ्यायची असेल तर सातारा जिल्ह्यामधील सर्व विधानसभेचे आम्ही उमेदवार उभे करून किमान 80 ते 1000 मतं आम्ही मिळून दाखवू आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 लाख मतं मिळून दाखवू। याचा अर्थ असा होतो की तुम्ही गतविजय त्या खासदारांना आव्हान देत आहे, चॅलेंज देत आहे? आम्ही कोणाला चॅलेंज देत नाही, आम्ही एकच सांगतोय, आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो। आम्ही कोणाला कमी लेखत नाही, आम्ही सगळ्यांचा आदर करतो, आम्ही आमचं अस्तित्व दाखवतो। ओके सर।